होळीच्या अग्नीमध्ये या 3 वस्तू नक्की टाकाव्यात. सर्व संकट, अडचण, दुःख आपल्या घरातून, आपल्या आयुष्यातून निघून जातात. होळी पौर्णिमा 2 मार्च सोमवारच्या दिवशी आहे. होळी दहन झाल्यानंतर ती अग्नी एवढी पवित्र असते की आपण आपल्या विपदा, आपले संकट, आपल्या समस्या आपण त्यामध्ये टाकू शकतो. पण त्याची योग्य पद्धत, योग्य उपाय असतात. मित्रांनो, 3 वस्तू: काळे उडीद, नारळ आणि एक नैवेद्य. नैवेद्य म्हणजे आपण जे गोडधोड होळीच्या दिवशी करतो तो नैवेद्य. होळीच्या अग्नीकडे जिथे होळिका दहन होत तिथे जाऊन तो ठेवायचा असतो. ही झाली पहिली वस्तू. नैवेद्य नक्की ठेवावा. नैवेद्य ठेवायचाच असतो. आता 2 वस्तू कोणत्या? तर पहिली वस्तू आहे पूजेचे नारळ. हे पूजेचे नारळ आपण आपल्या घराच्या मुख्य दारावरून ओवाळून घ्यायचं 7 वेळेस आणि ते होळीच्या अग्नीत टाकावं. याने आपल्या घरावरील इडापिडा, नजरदोष सगळं काही बाधा निघून जातात. नंतरची वस्तू आहे काळी उडीद. काळी उडीद वाटीमध्ये काढून ती आपण आपल्या मुलाबाळांवरून ओवाळून घ्यायची. 7 वेळेस ओवाळायची आणि ती सुद्धा होळीच्या अग्नीत टाकावी. मुलांवरील विपदा, मुलांवरील संकट, समस्या सगळं काही निघून जातं. म्हणून या 3 गोष्टी तुम्ही होळीच्या अग्नीत टाकायला अजिबात विसरायचं नाही.